नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना सॉरी की मी नेक्स्ट डे डाएट प्लॅन देते बोलले होते आणि मला सुद्धा असं वाटलं होतं की मी देऊ शकेन, बट प्रॉब्लेम असा झाला एक तर नरेंद्र आजारी होते हे तुम्हाला माहिती आहे। आता ते बरे होत आहेत, ऑलमोस्ट बरे होत आलेत आणि राजनंदिनीचा आम्ही फोटोशूट नेक्स्ट डे करणार होतो, पण मला फुल कॉन्फिडन्स होता की मी हा व्हिडिओ बनवू शकेन, पण ते शक्य नाही झालं। तर तुम्हाला तर माहितीच आहे लहान बाळ घरी असल्यावर काय होतं, तेच झालं। आणि नेक्स्ट डे फोटोशूट असल्यामुळे ती सगळी गडबड आणि पूर्ण दिवस आम्हाला असं वाटलं दोन तीन तासामध्ये होईल, पण फुल मी असं बस झालं मला। आता मुलांचं जोपर्यंत ती अशी मोठी होत नाही तोपर्यंत फोटोशूट करायचं नाही असं ठरवलंय, म्हणजे फोटोग्राफरला बोलवून इतकी मी दमले त्या पूर्ण फोटोशूटमध्ये। आणि तिला पण त्रास नको, तिची पण चिडचिड नको उगाचच, त्यामुळे म्हणलं आपण कधीतरी घरी मोबाईलवरती वगैरे काढलं की ठीक आहे, तेवढंच, जास्त तिलाही त्रास नको या गोष्टीचा। त्यामुळे मला व्हिडिओ एडिट म्हणजे शूटच नाही करता आला, एडिट करण्याचा प्रश्नच नाही। तर येस, असं सगळं झाल्यामुळे मला तो व्हिडिओ देता नाही आला तुम्हाला, तर आता हा शूट करते। तर नवीन जे कोणी हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्यासाठी की माझं टोटल जवळजवळ 19 kg वेट लॉस झालेला आहे आणि त्यातील जवळजवळ 8 ते 9 किलो वजन हे मी डाएट प्लॅन फॉलो करून मी कमी केलेलं आहे। आणि खूप जणींच्या रिक्वेस्ट होत्या की हा डाएट प्लॅन मी त्यांच्यासोबत शेअर करावा, म्हणून हा व्हिडिओ बनवते। आणि तुम्हाला जर व्हिडिओ तो पाहायचा असेल, माझी जी जर्नी होती वेट लॉसची, तर माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। तर आपण आता कंटिन्यू करूया। जो काही डाएट प्लॅन आहे तुमच्याशी आज शेअर करते मी। व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हाला मी सांगते की मी 25 एप्रिलला पहिला डाएट प्लॅन घेतला होता, तर इथे 3 प्लॅन्स आहेत आतापर्यंत माझे जे चेंज केलेले आहेत। तर हे जे आहेत प्लॅन ते माझ्या बॉडी टाईपनुसार आणि माझे जे बॉडी मेजरमेंट आहेत किंवा मला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे की किती कमी करायचं आहे, या सगळ्या गोष्टी सरांनी ध्यानात घेऊन हे प्लॅन बनवून माझ्यासाठी स्पेशली डिझाईन केलेले हे प्लॅन आहेत। फक्त आणि फक्त तुम्ही रिक्वेस्ट केल्या होत्या म्हणून मी हे जे प्लॅन्स आहेत ते तुमच्याशी शेअर करते, बट कुणी सुद्धा तुम्ही हे प्लॅन जशाच्या तसे फॉलो नाही करायचे, फक्त तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून मी शेअर करते। कारण तुमचं बॉडी टाईप माझं बॉडी टाईप वेगळं आहे, तुमच्या शरीराला जितक्या कॅलरीज लागतील त्याचं प्रमाण आणि माझं प्रमाण हे वेगळं आहे, माझं बॉडी मेजरमेंट वेगळं, तुमचं बॉडी मेजरमेंट वेगळं, त्यामुळे कुणीही हे प्लॅन्स जशाचे तसे फॉलो करू नका। हे प्लॅन्स चेंज का झाले तर 2-3 वेळा, बिकॉज माझं वजन कसं कमी कमी होत गेलं, त्यानंतर एक ठराविक, आता माझी उंची जी आहे ती 5 फूट 5 इंच आहे आणि त्या उंचीनुसार आणि वजनानुसार माझ्या बाकीच्या बॉडी मेजरमेंटनुसार जितकं वजन माझं हसायला हवं होतं 62-63 किलोच्या दरम्यान, तर तितकं आता झालेलं आहे। त्यामुळे माझं एम हे नाहीये की माझं वेट कमी करायचं, सध्या फॅट कमी करायचं। त्यामुळे हे जे माझे प्लॅन्स आहेत ते चेंज केलेले आहेत सरांनी। सरांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे क्लिनिकचा जो असेल तो मी तुम्हाला देते, पर्सनल नंबर तर मला तुम्हाला देता येत नाही त्यांचा, त्यामुळे जो काही क्लिनिकचा असेल तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। खूप जणींनी ॲड्रेस सुद्धा विचारला, मी मागच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे ॲड्रेस आणि यामध्ये सुद्धा देते। बऱ्याच जणींनी मला खूप सारे वेगवेगळे प्रश्न विचारले, त्यातले जे मला देता येतील त्याचे मी नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये आन्सर्स देईन तुम्हाला। पण बाकी बरेच जण थायरॉइडचे वगैरे विचारत होते, त्याच्याबद्दल मला विशेष ज्ञान नाही आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगता येत नाही। पण मी सरांशी बोललेली आहे की सर मला असंच एक व्हिडिओ बनवायचा आहे, खूप जणींना खूप सारे प्रश्न आहेत वेट लॉसवरती, तर आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवूया। तर सर त्यासाठी तयार सुद्धा झालेत। तर माझा वेट लॉस आता एक थोड्या दिवसात कंप्लीट, म्हणजे जे काही माझा प्लॅन आहे तो कंप्लीट होईल त्यावेळेस मी तो व्हिडिओ तुमच्याशी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन। माझं मेडिकल बॅकग्राऊंड काहीच नाही आहे, त्याच्यामुळे या बाबतीत तर मी तुम्हाला सांगू शकत नाही। दुसरी गोष्ट, तुम्ही जर नवीन आई असाल, आता मी जे माझं एक्सरसाइज वगैरे असेल किंवा वेट लॉस जर्नी जी असेल ती राजनंदिनी जवळजवळ आता 10 महिन्याची झाली होती त्याच्यानंतर सुरू केलेलं आहे, त्यामुळे त्याच्या आधी तर तुम्ही कोणीच करू नका। आधी बाळाकडे लक्ष द्या, जेव्हा बाळ वरचं व्यवस्थित खायला लागेल ना त्याच वेळेस तुम्ही वेट लॉस जर्नी स्टार्ट करा। तुम्हाला जर कोणता हेल्थ इश्यू असेल तर अजिबातच असं काही हा प्लॅन आता मी जो सांगते तो तर फॉलो करू नका, बिकॉज कसं आहे तुमचं हेल्थचं रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळे सॉल्व्ह करूनच डॉक्टर तुमच्यासाठी प्लॅन्स डिझाईन करतात। मी जेव्हा हे सुरू केलं तर त्यावेळेस मी डॉक्टरांनी सांगितलं होतं की मी ब्रेस्ट फिडिंग मदर आहे, मला बाळाच्या गोष्टी सगळ्या ध्यानात घेऊनच मला करायचं आहे, तर त्यामुळे त्यांनी माझ्या आता तुम्हाला मी प्लॅन सांगेनच तर तशा गोष्टी त्यांनी इन्क्लूड केल्या होत्या, दूध असेल वगैरे सगळं हे। तर त्यामुळे हा माझ्यासाठी स्पेशली डिझाईन आहे। मला फक्त एवढंच कन्सर्न आहे की तुम्ही जसे फॉलो करू नका, तुमच्या हेल्थला काही प्रॉब्लेम होऊ नये एवढंच इच्छा आहे।
तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून हा प्लॅन सांगते तुम्हाला। माझा जो डाएट प्लॅन होता ना तो बऱ्यापैकी स्ट्रिक्ट होता। मी बरेचसे लोक बघते बाहेर की आता वेट लॉस जर्नी वगैरे शेअर करतात ना, बऱ्याचशा गोष्टी वगैरे असं खाताना दाखवतात, पण म्हणजे वेगवेगळ्या नवीन टाईपच्या। पण माझा थोडा स्ट्रिक्ट प्लॅन होता आणि जो की वर्क झालेला आहे आणि मला त्या बाबतीत म्हणजे त्याच्यामुळे कुठलाही त्रास झालेला नाही। फक्त हा डाएट प्लॅन जेव्हा फॉलो करायला लागले, अचानक आपण कधीही काही खात असतो आणि अचानकच तुमचं असं होतं की अरे हे लिमिटेड गोष्टी या एवढ्या एवढ्या टाईममध्येच अशाच खायच्या आहेत। मग जरासं 1-2-3 दिवस माझं डोकं वगैरे दुखत होतं, पण नंतर मग ती एकदा बॉडीला माझी सवय झाली, त्याच्यामुळे मग पुन्हा काहीच त्रास झालेला नाही आहे मला। सरांचं असं म्हणणं असतं की पहिल्यांदा जेव्हा डाएट प्लॅन घेतो 15 दिवसांचा वगैरे असेल तर तेव्हा 3-4 किलो कमी झालंच पाहिजे स्ट्रिक्टली जर फॉलो केलं तर जेव्हा पहिला प्लॅन फॉलो केला ना माझं तेव्हा जवळजवळ फक्त 1.5 किलो वजन कमी झालं, कारण त्यावेळेस प्लॅन व्यवस्थित फॉलो झाला नाही माझ्याकडून अजिबात। तर माझे जे डाएट प्लॅन होते ना तर ते पाहूयात। माझा जो डाएट प्लॅन होता ना, वेट लॉस जर्नी जी होती ती 25 एप्रिल पासून मी सुरू केली होती, म्हणजे डायटिशियन कडून प्लॅन घेतल्यानंतर। तर इथे जे डिटेल्स आहेत ना तर यामध्ये ना माझी हाईट तिथे गेलं, माझी हाईट मेजर केली गेली, त्यानंतर वेट मेजर केलं गेलं, त्यानंतर चेस्ट, वेस्ट, हिप ही सगळ्या गोष्टी, नेकचा जो हा एरिया आहे हा सुद्धा मेजर केला जातो। आणि त्याच्यानंतर मग त्यांचे जे काही मेडिकली गोष्टी सगळ्या त्या कॅल्क्युलेट करून त्यांनी माझं जे काही सगळे डिटेल्स असतील तर ते काढले होते। तर त्यामध्ये माझं फॅट जवळजवळ 48% होतं, ऑब्व्हियसली कारण डिलिव्हरी झाल्यानंतर हे वाढलेलं आहे त्याच्यामुळे 48% होतं। आणि बाकी सगळ्या गोष्टी वगैरे म्हणजे पल्सेस, बीपी वगैरे सगळं चेक करतात। ते सगळं कॅल्क्युलेट करून माझ्या बॉडीला लागणाऱ्या ज्या गोष्टी होत्या तर त्यानुसार त्यांनी हा एक प्लॅन दिला होता। तर यामध्ये तुम्हाला साईडला दिसेल इथे कुठेतरी स्क्रीनवरती की सकाळी त्यांनी मला आधी विचारलं होतं की तुमचं जे काही रुटीन आहे ते सांगा। मग मी माझं रुटीन सगळं जे सांगितलं, जे सगळं बिघडवलेलं होतं मी, कधीही उठायचं म्हणजे जवळजवळ मी सकाळी कधी 6ला उठायचे, 7ला उठायचे, त्याला काही टाईमच नव्हता। आणि रात्रीचं पण माझं रुटीन माझं वेगळंच होतं। मला कधी कधी व्हिडिओ एडिट करायचं असेल तर 1-2 वाजायचे, कधी मोबाईल घेऊन बसलं तर 1-2 वाजायचे, किंवा मग लवकर झोपले तर 10 वाजता पण झोपायचे मी। पण आता स्ट्रिक्टली रुटीन सगळं फॉलो करते, त्यामुळे माझं टायमिंग ठरलेलं आहे। मी कधी 5-5:30च्या दरम्यान म्हणजे 6च्या आधीच उठते आणि त्याच्यानंतर रात्रीचं तर काही मग लिमिट नसतं, कारण राजनंदिनीमुळे मला कधीही झोपायला लागतं। जो प्लॅन आहे तो माझा स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला। 6ला मी जेव्हा उठते तेव्हा काळी कॉफी म्हणजे ब्लॅक कॉफी जी असते ती, त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून ती 1 कप घ्यायची। त्यानंतर व्यायाम मला थोडा जास्त होता कारण माझ्यात फॅट पर्सेंटेज जास्त होतं। 1 तास व्यायाम त्यांनी सांगितलं होतं की वेट ट्रेनिंग असं काही मी काही घेतलेलं नाही आहे, त्यामुळे झुंबाला जायचे मी तिथे, तेच मग कार्डिओ वगैरे आलं, या सगळ्या गोष्टी, दोरी उड्या मारणं, खूप एक्सरसाइज केले मी। मला कधी कधी खूप वैताग यायचा पण तरीही मला करायचंच होतं, त्यामुळे या सगळ्या एक्सरसाइज त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कळतील की मी कोणता एक्सरसाइज केला होता। नंतर मसलचा व्यायाम 20 मिनिटं करायचा होता मला, आणि त्या दरम्यान एक्सरसाइज दरम्यान अर्धा लिटर पाणी प्यायचे। माझी एक अर्धा लिटरची बॉटल आहे, तर नेहमी मी जेव्हा आता झुंबा क्लासला जाते ना तेव्हा ती अर्धा लिटरची बॉटल घेऊनच जाते आणि ते कंप्लीट पाणी मी संपवते। म्हणजे मध्ये मध्ये सर आमचे आता काय करतात की थोडं एक्सरसाइज झाली की पाणी प्यायला सांगतात, मग तेवढं थोडं थोडं पाणी पीत जाते आणि एंडिंगला जे काही शिल्लक असेल ना, मेडिटेशन असतं एंडिंगला, मग जितकं शिल्लक आहे तेवढं सगळं पाणी पिते आणि मग मेडिटेशन झालं की मग घरी आल्यावर पुन्हा मग थोडा वेळ राजनंदिनीसोबत बाकीच्या सगळ्या गोष्टी, तेव्हा पण पुन्हा आल्याला 1-2 ग्लास पाणी पिते मी। सेकंड मील जे होतं माझं तर त्यामध्ये 9 वाजता जवळजवळ फ्रेश होऊन मी प्लेन ओट्स खायचे आणि ताक 2 ग्लास। रेसिपीज ज्या असतील ना ते तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये किंवा मग माझ्या या अशा व्हिडिओजमध्ये सुद्धा भेटतील तुम्हाला, फक्त तुम्ही फॉलो करत जा की मी काय अपलोड केले काय नाही। मी शॉर्ट्समध्ये सुद्धा टाकते कधी कधी रेसिपीज ज्या असतील त्या, आणि कधी कधी व्हिडिओमध्ये सुद्धा बनवताना दाखवते। नाश्त्यामध्ये 2 ग्लास ताक सुद्धा प्यायचे मी, त्यामध्ये अगदी 1 चम्मचभर एवढंच दही आणि पाणी जास्त आणि अगदी किंचित मीठ टाकून मग ते प्यायचं। माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी अशक्य होत्या पण मी फॉलो केल्या। त्यानंतर जवळजवळ 1 वाजता माझं दुपारचं जेवण असायचं, मग ते थोडंफार अगदी 1 तर 1 नाही, कधी कधी जरासं पुढे मागे व्हायचं, राजनंदिनीमुळे सगळ्या गोष्टी होत नव्हत्या मला खरं सांगायचं तर त्यामध्ये पहिल्यांदा अर्धा लिटर ताक, त्यानंतर सॅलड मी 200 ग्रॅम घ्यायचे, गाजर काकडी, टोमॅटो मला फारसं खायला आवडत नाही त्यामुळे गाजर काकडीवर जास्त भर दिला होता मी, आणि 1 चपाती आणि फळभाजी कोणतीही असेल ती, हे माझं दुपारचं जेवण होतं। चौथं मील जे होतं माझं ते दुपारी 5 वाजता फळ एखादं होतं,
तर त्यामध्ये केळी, चिकू, द्राक्षे, आंबा आणि सीताफळ सोडून, ज्यामध्ये गोडपणा जास्त असतो ना, तर असे पदार्थ सोडून होते. मग मी काही सफरचंदच खायचे, नेहमीच सफरचंद खायचे मी. त्यामुळे आणि सफरचंदची आता सवयच झालेली आहे मला, एक आयुष्याचा भाग झालाय. रोज एखादं सफरचंद खाल्लं जातच माझ्याकडून. 8 वाजता रात्रीचं जेवण असायचं, त्यामध्ये पहिल्यांदा अर्धा लिटर ताक प्यायचे, त्यानंतर सॅलड खायचे आणि मग 1 चपाती आणि मग भाज्यांमध्ये सोया चंक्स किंवा फळभाजी 1 वाटी. सोया चंक्स मला खायला म्हणजे मी कधीच खाल्ला नाहीत अजूनपर्यंत, त्यामुळे मग फळभाजीच कोणती असेल ती बनवायचे मी. आणि रात्री 10 वाजता 1 कप दूध आणि हळद असं असायचं. ते दूध पण फक्त राजनंदिनीसाठी म्हणून मग मला ते इन्क्लूड केलं होतं त्यांनी माझ्या प्लॅनमध्ये. सुरुवातीला मला 4 किलो वजन कमी करायचं गोल ठेवलं होतं, बट माझं 1.5 किलो झालं, कारण मी हा प्लॅन व्यवस्थित फॉलो केला नव्हता. त्यामुळे मग फक्त माझं 1.5 किलो झालं होतं. जर मी हे केलं असतं तर गॅरंटेड 3 ते 4 किलो वजन माझं झालंच असतं कमी. आणि इथे जो प्लॅन दिसतो ना, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने प्लॅन दिलाय तर त्याच पद्धतीनेच ते खायला सांगितलं होतं आणि मी असं फॉलो करत होते. मी काय करत होते की आधी चपाती, भाजी, त्यानंतर सॅलड, त्याच्यानंतर मग ताक, असं माझं असायचं. बट सरांनी सांगितलं की आधी ताक घ्यायचं, मग सॅलड घ्यायचं, मग चपाती भाजी. कारण ताक घेतलं की त्याच्यानंतर सॅलड घेतलं की थोडं फुल वाटेल पोट आपलं, आणि मग तुम्हाला जास्त जर भूक असेल तर मग चपाती खायची, अदरवाईज खायची नाही. पण तरीसुद्धा मी खायचेच. सो असं करून जवळजवळ 1.5 किलो माझं वजन कमी केलेलं. आणि बाकीच्या माझ्या फक्त चेस्टमध्ये 1 इंच फरक आला होता. बाकी सगळ्या गोष्टी जशाच्या तशा होत्या. सेकंड जो प्लॅन होता तर तो इथे तुम्हाला दिसत असेल. त्या प्लॅनमध्ये सकाळी 6 वाजता दालचिनीचं पाणी 1 कप, त्यानंतर व्यायाम जो होता तो सेम ठरलेला होता. ते व्यायाम जे असेल ते तुम्हाला नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटेल. आणि त्यानंतर एक्सरसाइज करून आल्यानंतर फ्रेश होऊन मग 2 अंडा पांढरं, म्हणजे अंड्यामधलं बलक जो असतो तो काढायचा आणि त्याचं जे पांढरं असतं ना अंड्यामधलं, तर त्याचं ऑमलेट आणि त्याच्यासोबत एखादी ब्रेडची फोड घ्यायची. मला वाटतं त्या ह्याच्यात एखाद दुसरा दिवसच ब्रेडची फोड घेतली असेल, नाहीतर मी फक्त ऑमलेट करूनच खायचे. आणि हे जर घ्यायचे नसेल तर मग एखादं फळ, म्हणजेच सफरचंदच असायचं. त्यानंतर त्यासोबतच ब्रेकफास्टमध्ये सकाळी 9 वाजता 2 ग्लास ताक प्यायचे. त्याच्यानंतर मील नंबर 3 जे होतं दुपारी 1 वाजता अर्धा लिटर पाण्यामध्ये 5 ml ॲपल सायडर व्हिनेगर, जे वेट लॉससाठी खूप चांगलं आहे आपला, आणि त्याचा फायदा खूप झाला होता मला ॲपल सायडर व्हिनेगरचा. त्याच्यामध्ये सलाड 200 ग्रॅम आणि चपाती 1 आणि फळभाजी 1 वाटी किंवा पालेभाजी 2 वाटी. तर असा प्लॅन होता. सेम जसं या प्लॅनमध्ये दिलं आहे की आधी सुरुवातीला अर्धा लिटर पाण्यामध्ये 5 ml ॲपल सायडर व्हिनेगर, मग सॅलड, मग चपाती भाजी, असंच फॉलो केलेलं मी कम्प्लीट. आणि मला सुरुवातीला असं वाटलं की ॲपल सायडर व्हिनेगर कसं लागत असेल, बट नंतर मला इतकी सवय झाली की जेव्हा नेक्स्ट प्लॅनमध्ये ॲपल सायडर व्हिनेगर बंद केलं त्यावेळेस मला असं वाटायचं अरे काश मला हे प्यायला दिलं असतं. सेम ॲपलची जी टेस्ट असते ना, एक अर्धा तास ॲपल चिरून जर तुम्ही खाल्लत ना थोड्या वेळाने, तर ती जी टेस्ट असते ना, स्मेल तसंच एकदम स्मेल येते. ते ॲपी फिज वगैरे काहीतरी असतं ना, मी कधी पिलेलं नाही आहे. मला नरेंद्र वगैरे म्हणत होते की ॲपी फिजची टेस्ट आहे तशी ॲपल सायडरची लागते, तर त्या टेस्टमध्ये आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता नाश्त्यामध्ये ड्रायफ्रूट मिल्कशेक मला इन्क्लूड करून दिला होता. ड्रायफ्रूट मिल्कशेक म्हणजे काय, एवढी मूठ भरून ड्रायफ्रूट्स आणि देन दूध, ते मिक्सरला सगळं बारीक करून घ्यायचं आणि प्यायचं 5 वाजता. त्यानंतर रात्री 8 वाजता पुन्हा सेम जे माझं दुपारचं होतं ना, तर सेम तेच होतं. अर्धा लिटर पाण्यामध्ये 5 ml ॲपल सायडर व्हिनेगर, त्यानंतर सॅलड 200 ग्रॅम, गाजर, काकडी, टोमॅटो जे काही असेल ते, आणि चपाती 1. आणि रात्रीच्या वेळेस फक्त कसं चिकन किंवा म्हणजे नॉनव्हेज काही विचारलं होतं सरांनी. चिकन जे वेट लॉससाठी खूप फायदेशीर असतं असं सर बोलले. रात्रीच्या जेवणामध्ये फक्त भाजीमध्ये फरक होता. त्यामध्ये मला डाळ कुठलीही असेल ती 1 वाटी घ्यायला सांगितली होती. म्हणजे अगदी पातळ बनवली तर साधारण 1.5 वाटी, आणि अशी घट्ट बनवली तर मग 1 वाटी. आणि चिकन किंवा मासा, चिकन मी एवढं आवडीनं खात नाही. मला वाटतं अगदीच वर्षातनं 2-3 वेळा कदाचित होत असेल, पण आणि कधी कधी होत पण नाही. अगदीच ते जमून आला प्लॅन तर, नाही तर मला खायचं आहे स्पेशली म्हणून कधी मी चिकन खायला जात नाही. मासा आवडतो मला, पण ते पण मी कायम कोकणात जाऊनच खाते. इथे मला 1-2 खाल्ला असेल मी, इथे कोल्हापूरमध्ये खाल्ला असेल. तर त्यामध्ये मासा 100 ग्रॅम होता खायचा.
पण मासा मला खायला नाही भेटला, कारण मला मासा बनवता येत नाही आणि बाहेर जाऊन मला खायला जमलं नाही, त्यामुळे मी डाळच खात होते. रात्री 10 वाजता ग्रीन टी होतं, 1 कप ग्रीन टी घ्यायचे. ते पण मला ग्रीन टीचा स्मेल आवडायचा नाही, पण तरीसुद्धा मी काय केलं की सरांना म्हणलं मला ग्रीन टी नाही जाणार. सर मला बोलले की एक तुम्हाला आयडिया सांगतो, तर ग्रीन टी घ्यायची, बनवायची आणि एका घोटात पिऊन टाकायची. ते सुद्धा मी फॉलो केलं. त्याच्यामुळेच हा असा जर तुम्हाला चेंज दिसतोय. काही काही गोष्टींना आपल्याला असं वाटतं की नाही मला हे करायचं नाही आहे, मला जमणार नाही वगैरे असं खूप वाटतं आपल्याला. बट जेव्हा मोटिवेशन असतं एका गोष्टीचं आपल्यासमोर, आपल्या डोळ्यासमोर, त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी आपोआप जमतात आपल्याला. तर हा जो सेकंड प्लॅन घेतला ना, त्यानंतर मी मला वाटतं 6 दिवसात माझं जवळजवळ 2.5 किलो वजन कमी झालं होतं. प्रॉपर फॉलो केलं मी. आणि नेमकं नरेंद्र गेले काश्मीरला आणि मग राजनंदिनी तिला सांभाळून सगळं करता येत नव्हतं मला. आणि मी गावी गेले होते, तुम्हाला माहिती आहे. गावी गेल्यावर तिकडे आजारी पडले, मग तर कसला प्लॅन फॉलो होतो. घरचे सगळे ओरडायला लागले मला की कशाला फॉलो करतेस प्लॅन वगैरे, राहू देत थोडे दिवस, खाऊन पिऊन आधी थोडी ठणठणीत हो. त्यामुळे मग मी प्लॅन हा फॉलो नाही केला. त्यानंतर काही दिवस जायला जमलं नाही सरांकडे मला. तर मी 10 जूनला गेले पुन्हा आत्ता. तर या दरम्यान मला जवळजवळ फक्त 2 किलो वेट कमी करायचं होतं, की जे झालेलं आहे आता ऑलरेडी. यामध्ये माझे जवळजवळ 2-2 इंचेस, सुरुवातीला माझं जे चेस्ट साईज होती ना, तर ती 41 होती, ती 38 वरती आली. त्यानंतर वेस्ट 40 होती, ती 38ला आली. आणि हिप साईजसुद्धा 41 वरून 39ला आली. आणि हे जेव्हा मेजरमेंट्स मला आता कळले ना, तर त्यावेळेस मला खूप आनंद झाला की हा मी केलंय, काहीतरी केलंय बाबा, आपल्या आयुष्यात चेंजेस काहीतरी केलेत. त्याचबरोबर नेकमध्ये सुद्धा फरक पडला माझ्या. जवळजवळ 1 इंच नेक माझं कमी झालंय पहिल्यापेक्षा. तर आता बाकी इथून पुढे माझं वेट लॉसचं काही टेन्शन नाही. आता जो प्लॅन मी फॉलो करते तो तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये वेट लॉस मला काही जास्त करायचं नाही. 2 kgs खूप केलं तर केलं, म्हणजे झालंय माझं आता 2 किलो ऑलरेडी झालंय. आणि मेन आता इथे फॅट पर्सेंटेज बॉडीमधले माझ्या कमी करायचे. त्यामुळे आता जो हा प्लॅन आहे माझा, तो फॅट पर्सेंटेज कमी करण्यासाठी आहे. तर यामध्ये सकाळी 6 वाजता एक्सरसाइज करण्यापूर्वी ब्लॅक कॉफी 1 कप घ्यायची आहे. त्यानंतर माझं एक्सरसाइज जे काय असेल 1.5 तासाचं, आणि अर्धा लिटर पाणी. 9 वाजता नाश्ता आहे, त्यामध्ये चिला म्हणजे ओट्सचा चिला बनवते मी. त्याची रेसिपी शूट केली, ती शॉर्ट्समध्ये उद्या टाकेन मी. छान लागतो, खूप मस्त लागतो. नंतर दुपारी 1 वाजता जेवण, त्यामध्ये थोडेसे चेंजेस, म्हणजे जिऱ्याचं पाणी जे आहे ते अर्धा लिटर, सॅलड 200 ग्रॅम, चपाती 1 आणि 3 अंड्याचं म्हणजे अंडं जे असतं त्यातला पांढरा भाग जो असतो, तर त्या 3 अंड्यांचा पांढरा भाग, किंवा दुधी भोपळा 1 वाटी किंवा भेंडी 1 वाटी. हे माझं दुपारच्या जेवणामधली भाजी होती. मोस्टली भेंडीच खाते, दुधी भोपळा मी अजूनपर्यंत आयुष्यात कधी खाल्लेला नाही आहे. अगदी मला वाटतं कॉलेज म्हणजे हॉस्टेल डेजमध्ये कधीतरी 1 दिवस नाईलाज असतो 1 तुकडा खाल्ला असेल, पण तेही मला आठवत नाही, मी कधी नाही खाल्ला. मग मी दुपारच्या जेवणामध्ये एक तर अंडा बनवते किंवा मग भेंडी बनवते. यानंतर संध्याकाळी 4 वाजताचे माझं मील होतं, त्यामध्ये बिनसाखरेची कॉफी, ब्लॅक कॉफी जी काही असेल ती. यानंतर रात्रीचं जे जेवण आहे ना 8 वाजता, तर यामध्ये मला सरांनी भात इन्क्लूड करून दिला. भात थोडासा जरी खाल्ला तरी जरासं पोट भरल्यासारखं वाटतं. मी आधीच्याच प्लॅनमध्ये स्वतःहूनच म्हणलं होतं की मला भात नको आहे. या प्लॅनमध्ये सरांनी इन्क्लूड करून दिला मला. तर यामध्ये सॅलड 200 ग्रॅम होतं, चपाती 1, भात 1 वाटी होता, आणि भाज्यांमध्ये एकतर चिकन 100 ग्रॅम किंवा मग मोड 1 वाटी. चिकनचा तर काही प्रश्नच येत नाही, त्यामुळे मोडच असतात मोस्टली रात्रीचा. तर असं सगळा हा रात्रीच्या 8 वाजताचा प्लॅन आहे. त्यानंतर रात्री 10 वाजता 1 कप दूध आणि त्याच्यामध्ये हळद, साय नसलेलं दूध आणि हळद. तर हा असा माझा हा 3रा प्लॅन आहे, आणि जो मी आता फॉलो करते, बऱ्यापैकी करते आहे. कंप्लीट होत नाही आहे माझ्याकडून, बिकॉज या सगळ्या गोष्टी आता खूप गडबड चालू आहे. राजनंदिनीचा बर्थडे वगैरे सगळ्या गोष्टी, त्यामुळे जितकं जास्त करता येईल तितकं करते मी. आणि राजनंदिनीच्या बर्थडेनंतर तर कंपल्सरी फॉलो करणारच आहे मी जो काही प्लॅन आहे तो. 2-3 दिवसापूर्वी मी 62.6 kg माझं वेट होतं. त्यानंतर मी आता 1-2 दिवसामध्ये थोडंसं बाहेरचं माझं खाणं झालं आहे, कारण फोटोशूटला गेलो होतो, त्यानंतर प्रचंड भूक लागली, मग बाहेर जेवले मी. त्यामध्ये चिकनच खाल्लं, पण तरी चपाती 1 एक्स्ट्रा खाल्ली होती मी. असं सगळं मला वाटलं आता माझं वेट वाढेल, पण नाही, माझं वेट जसंच्या तसं आहे.
आणि याच्या आधी सुद्धा मला एक्सपिरियन्स आहे की मी मध्ये जेव्हा प्लॅन फॉलो करत होते सेकंड, त्याच्या वेळेस मला असं वाटलं की जे वेट तेव्हा शेवटचं मी चेक केलं होतं इथून जाताना गावी, तिकडून रिटर्न येताना मला वाटलं कदाचित वाढलं असेल, कारण गावी मी प्लॅन फॉलो केला नव्हता. बट नाही, माझं वेट जसंच्या तसंच होतं, काही मला म्हणजे एक्स्ट्रा काहीच वाढलं नव्हतं, उलट 100-200 ग्रॅम कमीच झालं होतं. प्लॅन चांगले आहेत, असं नाही की तुम्ही थांबवलं आहे प्लॅन आता की तुमचं ते वेट वाढायला सुरू होणार. बट या सगळ्यात एक मेजर पार्ट आहे तो म्हणजे माझी एक्सरसाइज ही कंटिन्यू चालू आहे. रोज एक्सरसाइज करते, त्यामुळे माझ्या कॅलरीजसुद्धा बर्न होतात. हा फायदा आहे त्याचा मेन. पुन्हा एकदा सांगते तुम्हाला की मला फक्त या गोष्टीची चिंता आहे की तुम्ही जसं फॉलो करू नका आणि तुमच्या हेल्थवर काही परिणाम नको याच्यामुळे. सो प्लॅन तुम्हाला जर हवा असेल, तुमची जर कॅपॅसिटी असेल, तर तुमच्या इथे कोणी डायटिशियन असतील तर त्यांना भेटा, त्यांना भेटूनच प्लॅन घ्या तुमच्या शरीरासाठी जो योग्य असेल तो. अदरवाईज यांना जर भेटायचं असेल तर त्यांचंसुद्धा ॲड्रेस वगैरे डिटेल्स देते डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांना जाऊन तुम्ही भेटू शकता. कसं होतं, तुम्ही जेव्हा डॉक्टरला व्हिजिट करता त्यावेळेस तुमचे डिटेल्स सगळे डॉक्टर घेतात. तुमचं मेडिकल काही बॅकग्राऊंड, तुम्हाला कुठल्या गोळ्या चालू असतील, औषधं चालू असतील, या सगळ्या ध्यानात घेऊनच ते तुम्हाला प्लॅन सांगतात किंवा काय खायचं काय नाही प्यायचं. त्याच्यामुळे मग असं तुम्ही कुणालाही दिलेला प्लॅन फॉलो केलात ना तर त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्यावर वाईट होऊ शकतो. वेट लॉस जर्नीमध्ये ना मला एकच गोष्ट समजली आहे, तर ती म्हणजे मेन जे आहे ते डाएट आहे तुमचं. तुम्ही एक्सरसाइज न करता सुद्धा तुमचं वेट कमी करू शकताय. थोडं हळूहळू होईल पण करू शकताय, फक्त डाएटवर फोकस करून. डाएट जर तुम्हाला कम्प्लीट असं डाएट फॉलो करायचं नसेल तर त्याच्या ज्या काही टिप्स असतील ज्या मला थोड्याफार समजलेत त्या कधीतरी तुम्हाला सांगेन मी 1-2-3 दिवसानंतरच्या व्हिडिओमध्ये, बिकॉज आता राजनंदिनीचा बड्डेची गडबड चालू आहे. पण एक्सरसाइज आणि हे दोन्हीचा समतोल राखून थोडंसं फास्ट होईल. डाएट फॉलो करून आणि वॉक करून सुद्धा तुम्ही फक्त वेट कमी करू शकताय. थोडं स्लोली होईल पण नक्की होतं. जे कोणी नवीन आया असतील त्यांनी जवळजवळ मला वाटतं तरी 10 महिने, बाळाचे 10-11 महिने होईपर्यंत तरी कुठलेही प्लॅन फॉलो करू नका. मी पण नव्हता केला, त्यामुळे तुम्ही सुद्धा करू नका. राजनंदिनी 10 महिन्याची झाल्यानंतर मी हा प्लॅन फॉलो केला आहे. त्यामुळे सध्या तरी तुमच्या बाळांवरती फोकस करा. आणि माझं C-सेक्शन झालेलं आहे. बऱ्याच जणींनी विचारलं कमेंट्समध्ये, C-सेक्शन झालेलं आहे माझं आणि मला स्टिचेसना वगैरे काही त्रास होत नाही आहे मला अजिबात एक्सरसाइज केल्यानंतर. आता सरांनी एक मजेची गोष्ट शेअर केली होती, ती म्हणजे वेट लॉस करणं हे खूप सोपं आहे वेट गेन करण्यापेक्षा. कारण सरांनी वेट गेन करून पुन्हा वेट लॉस करून स्वतःवर त्यांचं जे काही प्रोजेक्ट वगैरे होतं तर त्यांनी स्वतः वेट वाढून पुन्हा कमी केलं होतं असं ते बोलत होते. त्यामुळे वेट लॉस करणं हे खूप इझी आहे असं ते म्हणतात. आणि खरंच तुम्ही जर डाएट फॉलो केलात ना, व्यवस्थित तुमच्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवलं तर 100% तुम्ही डाएट तुमचं फॉलो करून तुमचं वेट कमी करू शकताय. 1-2 कमेंट्स अशा वाचल्या होत्या की आमची परिस्थिती नाही आहे की आम्ही डायटिशियनकडे जाऊ, तर त्यांच्यासाठी स्पेशली सांगते की जेव्हा कधी तुम्ही जेवायला घेताय तर त्यावेळेस तुमची एखादी जी काही फिक्स थाळी असेल त्याच्यामध्ये ठराविक म्हणजे जेवायला बसतानाच त्या गोष्टी घेऊन बसायच्या. असं नाही की सगळी भांडी घेऊन समोर बसायचं जेवायला. जेवणाची एखादी प्लेट घ्यायची आणि मग ठरलेलं जे असेल ते की 1 चपाती 2 चपाती तुम्ही जे काही खायचं असेल तुम्हाला त्या गोष्टी तेवढ्या घ्यायच्या, ते पदार्थ घ्यायचे तेवढे आणि एकदाच जेवायला बसायचं. पुन्हा मग एक्स्ट्रा वाढून घ्यायचं नाही, जेवढं असेल तेवढं ताटामध्ये संपवायचं आणि बस करायचा. अजून एक गोष्ट की मी खूप सारे असं सर्चिंग करत होते याच्या आधी इंटरनेटवरती, त्यावेळेस खूप जे प्रोफेशनल लोक आहेत त्यामधले, तर न्यूट्रिशनिस्ट असतील, डायटिशियन असतील, तर त्यांच्याकडून जी गोष्ट समजली ती तुम्हाला सांगते की जेव्हा आपण जेवायला बसतोय ना, आता 1 चपाती मी खातीये, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता मला 3री चपातीसुद्धा मी खाऊ शकते त्यावेळेसच 2री चपाती घ्यायची. अदरवाईज एका चपातीवरती शांत बसायचं. हा एक रूल होता जो मला डायटिशियन्सकडून खूप सारे असं समजला होता. अजून एक जेवताना काय होतं की एखादा पदार्थ आवडलं की आपण खायला सुरू करतो. बट नाही, असं वाटतं आपल्याला जाणवतं जेव्हा आपण पोट बऱ्यापैकी आपलं पोट भरतं ना त्यावेळेस जाणवतं की हां बाबा आता ठीक आहे, अजून थोडंसं खाल्लं तर मग आपलं पोट अगदी गच्च होईल. त्यावेळेस शांत बसायचं. आपण एक्स्ट्रा नाही अरे आवडले म्हणून खावं असं कधीच नाही करायचं. मी बऱ्याच वेळा वेट लॉस स्टार्ट करण्याच्या आधी अशा गोष्टी फॉलो केल्यात की जेवायला बसलंय पण मला अजून खायचंय, पण माझं पोट आता फुल वाटतंय, आता जास्त खाल्लं की मला असं घशापर्यंत आल्यासारखं वाटेल, त्यावेळेस मी स्वतःला थांबवते. मी कधी ओव्हर इटिंग करते माहिती आहे का, ज्यावेळेस मी एखाद्या हॉटेलमध्ये थाळी खायला जाईन किंवा कधीतरी हॉटेलला नॉनव्हेज खायला गेले तर मी अगदी मन भरून खाऊन टाकते की बाबा हा पैसे घातलेत, अनलिमिटेड आहे, खाऊन टाका. मोस्टली नैवेद्याची थाळी जी कोल्हापूरमध्ये भेटते ना, नैवेद्याची थाळी
तर ती मी बिनधास्त पोट भरून अगदी मला असं सुस्ती येईपर्यंत मी खाऊन टाकते अगदी. म्हणजे 1-2 तास झाले मी मन भरून खाल्ली आहे ती थाळी आणि मला मग चालता पण येत नव्हतं. बाहेर खायचं असेल तर दुपारी जायलाच प्रिफर करते थाळी वगैरे, म्हणजे ते मस्त खायची भरपूर आणि संध्याकाळी आल्यावरती मग काही जास्त खात नाही, काही नाही. मग अर्धा ग्लास दूध वगैरे, अगदीच भूक लागली रात्री तर मग म्हणजे घेते थोडं ना थोडं काहीतरी, अगदीच खूप वेळ मी उपाशी नाही राहत. अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास दूध पिऊन मग झोपते. तर असे हे माझे डाएट प्लॅन्स होते. कुठलाही एक फिक्स डाएट प्लॅन मी फॉलो केलेला नाही आहे, डॉक्टरांची हेल्प घेऊनच फॉलो करते. आणि मेन म्हणजे माझी बॉडी जशी चेंज होत चालली आहे त्यानुसार माझे प्लॅन्स पण चेंज होत चालले आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. कृपया करून जसेच्या तसे प्लॅन्स फॉलो करू नका. बाकी सगळं तुमच्या हातात आहे. आणि प्लीज नंतर कोणी म्हणू नका राजश्री तू सांगितलंस म्हणून जसेच्या तसं मी फॉलो केलं आहे आणि आम्हाला असं असं झालं. त्यामुळे जे कोणी प्रोफेशनल आहेत त्यांची हेल्प नक्की घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा नक्की आठवणीने. त्यानंतर शेअरसुद्धा करा तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचे व्हिडिओज जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला अजून कोणत्या गोष्टींबद्दल माहिती वगैरे हवी असेल त्याबद्दलसुद्धा नक्की मला विचारा. मला पॉसिबल असेल तर नक्की तुम्हाला मी सांगेन. सो चला, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. एक्सरसाइजचा जो काही असेल तो व्हिडिओ सोबत माझे व्लॉग्ससुद्धा पेंडिंग आहेत 1-2. आता राजनंदिनीचेच बर्थडेचे वगैरे व्लॉग्स येतील. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.